श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, येत्या 2 मार्चला म्हणजे सोमवारच्या दिवशी आलेली आहे होळी. तर बघा, हा जो सण आहे होळीचा, तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय खास आणि महत्वाचा, तितका शुभ मानला जातो. होळीची जी सुरुवात आहे ना, तर ती फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी होत असते आणि शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीपासून होळी सणाचा काही दिवस आधी सुरू होणारे होलाष्टक जे दिवस आहेत तर ते अशुभ मानले जातात. आणि बघा, म्हणजे शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीपासून ते फाल्गुन महिन्यामधील जी हुताष्टमी पौर्णिमा असते तर ते दिवस असतात, यामध्ये तर ते शुभ मानले जातात. या दिवसामध्ये कोणतेही शुभ कार्य जे आहेत तर ते करणं टाळलं जातं. या होळीचा सण जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचा आणि तितका शुभ मानला जातो. तर हा जो सण आहे ना, तर तो पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जात असतो आणि या पौर्णिमेचा प्रारंभ हा बघा 2 मार्च वार सोमवारला सकाळी 5:55 होणार आहे आणि या पौर्णिमा तिथीची समाप्ती ही 3 मार्चला सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे. म्हणूनच होलिका दहन म्हणजेच आपण जी होळी पेटवणार आहोत तर ती सोमवारी 2 मार्चला सायंकाळच्या वेळी आपल्याला पेटवायची आहे. या होळीला पौराणिक महत्व देखील खूप आहे. वास्तुशास्त्रात सुद्धा होळीला खूप अनन्यसाधारण असं महत्व दिलं गेलं आहे. होळी हा सण म्हणजे सकारात्मकतेने नकारात्मकतेवर मिळवलेला विजय, सत्याच्या असत्यावरती झालेला विजय. यामागे खूप सुंदर अशी पौराणिक कथा देखील आपल्याला ऐकायला मिळते, ती म्हणजे भक्त प्रल्हादाची. आता ही कथा तर आपल्या सर्वांनाच माहीत देखील आहे. आपल्यामध्ये येणारी म्हणजे जी नकारात्मकता आहे तर ती शोषली जाणारी जी वाईट शक्ती आहे, नकारात्मकता आहे, आपल्यासोबत बघा ज्या पण वाईट गोष्टी घडत असतात ना किंवा घडत असतील तर या सर्व गोष्टीचं म्हणजे बघा आपल्या वाईट कर्माचं या होळीमध्ये दहन करून पुन्हा नव्या ऊर्जेने, सकारात्मकतेने नवीन दिवसाची पुन्हा नव्याने सुरुवात करावी, चांगल्या गोष्टीचा स्वीकार करावा आणि वाईट गोष्टी होळीमध्ये जळून जाव्या. आपण या दिवशी जी होळी पेटवतो, होलिका दहन करत असतो, पूजा करून या होळीमध्ये काही वस्तूंचं दहन केलं जातं आणि ते दहन करणं अतिशय अत्यंत खूप शुभ मानलं जातं. म्हणून होळीच्या दिवशी बघा काही गोष्टींचा नाश व्हावा यासाठी आपण प्रत्येक जण मनोभावे होळी मातेची पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे पूजा करत असतो. आपल्या आयुष्यामधील वाईट गोष्टीचा नाश व्हावा, चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात घडाव्या अशी प्रार्थना आपण करत असतो. आपल्या शास्त्रात होळी पेटवण्याचं, पूजा करण्याचे काही नियम आहेत तर ते देखील सांगितले गेले आहे, जे आपण या होळीच्या दिवशी पाळायलाच हवे आणि तेच नियम आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर सर्वात महत्त्वाचं बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला होळीची पूजा करताना या 3 स्त्रियांनी चुकून सुद्धा पूजा करू नका. नाहीतर बघा आपल्या मागे भोग जे आहेत तर ते लागतील, नाहीतर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल, आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. आपल्या कुटुंबावरती वाईट संकट, विघ्न येतील, घरातून माता लक्ष्मी निघून जाईल. आता कोणत्या 3 स्त्रियांनी चुकून देखील होळीची पूजा करायची नाही आहे हे देखील मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत
बघत जा आणि नंतरच कमेंट करत जावा। तर बघा, आपल्या हिंदू धर्मात खूप विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे होळीला। आता प्रत्येक तिथीचं महत्त्व हे खूप वेगवेगळं असतं। आपण या होळीच्या दिवशी काय करावं, काय करू नये। होळी पेटवताना बघा, पुरुषांनी आपल्या डोक्यावरती टोपी जी आहे तर ती आवर्जून घालावी। आपलं डोकं कधीही रिकामं ठेवू नये किंवा एखादा रुमाल आपल्या डोक्यावरती ठेवायचा आहे। पूजा करताना, होळी पेटवताना, तसेच बघा महिलांनी म्हणजे स्त्रियांनी होळीची पूजा करत असताना किंवा प्रदक्षिणा घालत असताना आपल्या डोक्यावरती पदर घ्यावा। पदराने आपलं डोकं जे आहे तर ते झाकून घ्यावं। आपलं शास्त्र बघा असं सांगतं की कोणतीही पूजा असेल, पाठ असतील तर ते डोक्यावर पदर किंवा ओढणी, कापड जी आहे, टोपी तर ती आपल्याला घेऊनच करावी। डोके उघडे ठेवून कधीही कोणतीच पूजा करू नये। या दिवशी बघा काळ्या रंगाचे जे कपडे आहेत तर ते आपण चुकून देखील घालायचे नाही, कारण की काळा रंग हा नकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो। त्याचबरोबर संपूर्ण पांढऱ्या रंगाचे सुद्धा कपडे आपण या दिवशी घालण्याचं जे आहे तर ते टाळायचं आहे, कारण की नकारात्मकता शोषून घेण्याचं काम हा काळा रंग करत असतो आणि त्याचा परिणाम हा थेट आपल्या जीवनावरती होत असतो। आपल्या जीवनामध्ये अडचणी, अडथळे, समस्या ह्या निर्माण होत असतात। आपल्या कुटुंबावरती संकट, विघ्न जे आहेत तर ही येत असतात। पांढरा रंग पूजेमध्ये घालणं अशुभ मानला जातो। फक्त देवादिदेव महादेवांच्या पूजेमध्ये पांढरा रंग जो आहे तर तो शुभ मानला जातो। या दिवशी बघा म्हणजे ही जी तिथी आहे तर होळीची तर ती पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जात असते। होळी आणि पौर्णिमा ही जी आहे तर ती माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपण तिची सेवा करण्यासाठी खूप खास आणि महत्त्वाची मानली जाते। म्हणूनच या दिवशी बघा आपण कोणालाही उधार पैसे जे आहे तर ते चुकून सुद्धा द्यायचे नाहीत। त्याचबरोबर कोणाकडून आपण उधार पैसे जे आहे म्हणजे आपण म्हणतो ना उसने पैसे, या दिवशी चुकून देखील घेऊ नका। आता या सर्वांचा परिणाम आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो। शुभ परिणाम आपल्या कुटुंबातील व्यक्तींवरती होतो। म्हणून शास्त्रानुसार या दिवशी पैशाची देवाणघेवाण जी आहे तर ती अजिबात करू नये। या दिवशी दान करण्याला बघा देखील मनाई आहे। होळीचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी आपण दान केलं तरीही चालेल। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला घराबाहेर किंवा रस्त्यामध्ये आपण बाहेर गेल्यानंतर एखाद्या वस्तू आपल्याला सापडते किंवा आपली नजर त्या वस्तूंवरती जाते आणि ती वस्तू चांगली आहे म्हणून आपण आपल्या घरामध्ये ती वस्तू घेऊन येत असतो। तर अशा बाहेर पडलेल्या ज्या वस्तू आहेत ना तर त्या देखील आपण या दिवशी चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या नाही। या वस्तूमध्ये बघा या दिवशी सापडलेल्या वस्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ना तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झालेली असते। आपल्या घरात नकारात्मकता, वाईट शक्ती येते, घराला दोष लागू शकतात, असे परिणाम जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात। आणि म्हणूनच आपण कोणतीच वस्तू आपल्याला जर या दिवशी कुठे रस्त्यावरती, गल्लीमध्ये सापडली तर ती चुकून देखील आपण घ्यायची नाही आणि आपल्या घरी आणायची देखील नाही। आता बघा स्त्रियांनी म्हणजेच कोणत्या 3 स्त्रियांनी ही जी पूजा आहे तर ती चुकून देखील करायची नाही। या दिवशी बघा केस मोकळे सोडून महिलांनी कधीही होळीची पूजा जी आहे तर ती करू नये। तसेच फाटलेले वस्त्र घालून देखील आपण या दिवशी होळीची पूजा करू नये। त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनी देखील ही पूजा जी आहे तर ती करणं टाळायचं आहे। जास्त अग्नीजवळ गेल्यामुळे बघा किंवा तिथे होणारा तयार होणारा जो धूर आहे किंवा आपण म्हणतो ना वाफ जी आहे होळीची तर त्यामुळे त्या बाळाला धोका जो आहे तर तो होऊ शकतो। त्यामुळे गर्भवती महिलांनी देखील होळीची पूजा करू नये, दुरूनच दर्शन घ्यावं। फक्त मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्याला। आणि त्याचप्रमाणे मासिक धर्म चालू असेल तर अशा स्त्रियांनी देखील पूजा करू नये। पूजेतील कोणत्याही म्हणजेच बघा ज्या वस्तू आहे पूजेच्या तर त्या वस्तूंना देखील स्पर्श करू नये। फक्त आपल्याला दुरूनच नमस्कार करायचा आहे होळीला आणि प्रदक्षिणा ह्या देखील आपल्याला घालायच्या नाही। आता बघा एकच अपत्य असणाऱ्या स्त्रियांनी म्हणजे ज्यांना कोणाला बघा एकच मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर अशा स्त्रियांनी देखील होळीची जी पूजा आहे तर ती करू नये। आता बघा यासोबतच सासू आणि सुनेनं एकत्र पूजा करू नये असं देखील सांगितलं जातं। त्याचे देखील अशुभ परिणाम जे आहेत तर ते आपल्यावरती होत असतात। त्याचप्रमाणे बघा आता ज्या मुलींचं
नवीन लग्न झालेलं आहे किंवा ज्या मुली नवविवाहित आहे आणि त्यांची ही पहिलीच होळी असेल तर अशा मुलींनी देखील हा होळीचा अग्नी जो आहे तर तो चुकून देखील पाहू नये असं म्हटलं जातं। अशा या अटी ज्या आहेत किंवा नियम जे आहेत तर ते पाळूनच आपल्याला होळीचा हा पवित्र सण जो आहे तर तो मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करायचा आहे। बघा, होळीची पूजा जी आहे तर ती शुभ वेळेमध्येच करणं अतिशय अत्यंत उत्तम राहणार आहे। त्यामुळे होळी दहनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर त्या वेळेमध्ये प्रत्येकानं आपल्या घरामध्ये जी होळी आहे तर ती पेटवायची आहे। आता बघा, होळीमध्ये बघा काय अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या होळीमध्ये अर्पण केल्या जातात। त्यामध्ये ऊस, गव्हाच्या ओंब्या, त्यासोबत खोबरं, पुरणपोळीचा नैवेद्य, कुणी ऊस देखील अर्पण करतं, नारळ अर्पण करतं। तर ह्या ज्या वस्तू आहेत ना तर या होळीमध्ये आवर्जून अर्पण केल्या जात असतात। गाठी अर्पण केली जाते साखरेची, तर अशा वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला अर्पण करायच्या आहे। होळीची मनोभावे पूजा करायची आहे आणि होळीला नमस्कार करायचा आहे। माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख, अडी अडचणी आहे, संकट आहे तर ती तुझ्या या अग्नीमध्ये जळून खाक होऊ दे आणि माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धीचा ओघ जो आहे तर तो वाहत राहू दे। माझ्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे असं म्हणून तुम्हाला नमस्कार करायचा आहे। तर सांगितल्याप्रमाणे नक्की कोणत्या 3 स्त्रियांनी पूजन करायचं नाहीये याविषयीची माहिती मी तुमच्या बरोबर थोडक्यात शेअर केलेली आहे। आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही अडचण असेल, समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।